चला सामना इथे सुरू होतोय. जरा पंचाला विनंती करतो सामना स्टार्ट करायचा आहे. बद्री पारितोषिक घेऊन द्यायचं आपल्या 300 रुपयाचं. राजा गोलंदाजी मार्कवर ज्याने पहिली हॅट्रिक पूर्ण केली तो राजा. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय पशु. नॉन स्ट्राईकला आपण अनिलला पाहता. पशु और अनिल जोड़ी. और हमारे छोटे कद के हमारे कमेंटेटर कुलदीप भी है. कुलदीप आपका भी स्वागत है इस टूर्नामेंट के माध्यम से. राजा गोलंदाजी मार्कवर. राजू गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला पशु. नॉन स्ट्राईकला अनिल. चला जरा पंच वेळ जातोय सामन्याला. ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेटला क्षेत्रक्षण मिड ऑन जन्मदिक क्षेत्र. पहिला चेंडू लॉक करतो. चेंडूला चेंडू हवे ते अक्षय झेल पकडतोय. पहिला गडी बाद करतोय तर मात्र राजा. थँक्यू बद्रीला आपण बरेच पारितोषिक दिले जात आहे. संदीप खाडे यांच्या शुभ असते. बद्री 3 सामने पराभूत झाला आहे पण पारितोषिक मात्र इथे मिळणारी. बद्री घेऊन जातात. पहिला फलंदाज बाद होतो पशुच्या माध्यमातून. नवीन फलंदाज इथे यावे आपण बघितलं तर प्रशांत. राजूने आपण बघितले या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. राजू गोलंदाजी मार्क. स्ट्राईकला फलंदाज अनिल. सलग 3 षटका मारला. 500 रुपये 500. स्ट्रेट ड्राइव्ह करतो. चेंडू लॉंगाच्या मध्ये. लॉंगाचा गाडी जातो. चेंडूला फीड करतो का पाहिजे. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. क्या बात है नितीन काळन. जमाना हमसे नहीं हम जमाने से नहीं. जमाना आपण पहिले खूप पुढे पुढे चालले. राजू गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज अनिल. पुल करतो चेंडूला. चेंडू याला वन बाउंड. चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. राजा गोलंदाजी मार्कवर. सगळं अतिशय सुरेख चेंडू. पडला चेंडू आतमध्ये आणलाय. जेव्हा चेंडू फीड होतो त्या सर्कल मध्ये साईडला 1 मिनिट 1 धावसंख्यावरती आपण गावदेवी संघ 3 षटकारासाठी राजू आपण अनिल साठी पारितोषिक आले. बद्रीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बाबू बावर कडनं 500 रुपयाचं पारितोषिक. चेंडू हुक करतो. चेंडूला टॉप आहे. चेंडू हवे ते पाचा झेल होतो का. झेल सुटतो इथं मात्र. विशाल झेल सोडतोय. विशालच्या हातातून झेल सुटतोय. विशाल एक चांगले गुणलेखक पण आहेत आमचे पण आता मात्र फीड चांगली करत नाही. फीडिंग चांगली करत नाहीयेत. नक्कीच त्या शैलीचा खेळाडू विशाल ज्याप्रमाणे कॅप प्रदान केले. बारक्या कांबडी. जबरदस्त रायगडचा बेताब बादशाह फलंदाज. राजा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र काय समजत नाही प्रशांतला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक संपते. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या गावदेवी इलेव्हन संघाचे 11. 1 गडी बाद 11. पहिल्या फेरीतील शेव आपण 6वा सामना टीपीएल पाहतो आपण. नितीन आपण IPL सुद्धा पाहिली आहे. BPL सुद्धा पाहिलेली आहे.
TPL सातत्याने आपण बघतो संघ बदल होत आहेत दिसायला आपल्या स्पर्धा बदल होताना दिसत आहेत. कारण की आपण KPL सुद्धा बघितली होती भिवंडीला, TPL पण पाहतोय. कल्लू गोलंदाजी मार्कवार राऊंड दे मारा करतोय. सायकल फंदा अनिल हा चेंडू बिरकावून देतोय. स्वीटली टायमिंग चेंडू हवेत यावेळेला. फलंदाज मात्र इथं पैसा पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असणार कल्लू. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार. पंच जरा आम्हाला इशारा करायचा आहे. चला जरा लवकर जायचंय. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. अक्षयधरा आपण कोणत्या प्रकारचा वाद करायचा नाहीये, अन्यथा पुढच्या वर्षी TPL मध्ये तुम्हाला स्थान मिळणार नाहीये. चला आजी जरा तुम्ही दोन पंचाने तुम्ही बातचीत करा. पंच जरा यायचं इकडे तुम्ही. चला पंच डिसिजन, पंचाचा डिसिजन फायनल डिसिजन. सर्व खेळाडूंनी जर बाजूला फक्त आमचे आयोजक आणि पंच बातचीत करतील. पंच डिसिजन कळवायचा आम्हाला काय येतो. नॉट आउट पण धावा किती आहेत. बद्री आम्हाला निर्णय कळवायचा आहे. धावा किती आहेत. 6 धावा आहेत. एक धाव. चला एक धाव आहे म्हणून आम्ही सांगतो आजू जरा आपले स्वयंशक्ती तर ठेवा. बघा सर्व प्रेक्षक जरा आमचे ते स्वयंसेवक त्यांनी इथून जायचं तिकडे लांब थांबायचं आहे. सीमेरेषेवर तैनात राहायचं जरा. ते बघा आमचे 2 स्वयंसेवक आहेत तिथे. उन्हामध्ये आपण बघतो जबरदस्त कामगिरी पार पडताना दिसत आहेत. अजू जरा लक्ष द्या. बॅकफुट स्क्वॅट करण्याचा प्रयत्न करतो. पंच वाईटची खून करतायत. बिग मॅच आपण बघतोय. जबरदस्त सामना इथे प्रेक्षकांना बघायला मिळतोय. फार अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळतो. प्रेक्षक एन्जॉय करतात हा सामना, कारण की जबरदस्त सामना, हाय व्होल्टेजचा सामना आहे. कल्लू बॅकफुट स्क्वेअर कट करतोय चेंडूला. चांगलं क्षेत्र तटीय सर्कल मध्ये अजय एका दक्षिणमध्ये चेंडूला उचलतोय. फिगर बंद. एक धाव मात्र इथे रोखू शकत नाहीये. धावसंख्या 1 ने वाढते गावदी इलेव्हन संघाची. 14 धावा. सामना खूप नितीन रंगतदार अवस्थेत आपण बघतोय, कारण की गावदी संघाला सामना जिंकावा लागणार आहे. युवतचा वापर. फलंदाज मात्र इथं बाद होतोय. अजय अप्रतिम झेल पकडतोय. अनिल बॅक टू पवेलियन. खुन्नस क्रिकेट, ठसन क्रिकेट बघायला मिळालं आपल्याला 2 संघांमध्ये, गावदी आणि आपण मंगेश
स्मृतीमध्ये आपण ठस्सन क्रिकेट बघतो, खुन्नस क्रिकेट, ठस्सन क्रिकेट. कल्लू गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय यावेळी प्रशांत, नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय मोनू. जरा शांत बसायचं आहे. आमच्या डावातले जे प्रेक्षक आहेत त्यांनी बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करतो, चूक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅकच्या संपर्कात, डायरेक्ट अप्रतिम क्षेत्ररक्षण. मंगेश स्मृती संघाचा जबरदस्त क्षेत्ररक्षण बघतो आपण. मंगेश स्मृती 11 संघाचा हरणारा संघ आपण पहिले या स्पर्धेतून बाहेर होतोय, पण काही संघ मात्र जबरदस्त कामगिरी करताना दिसत नाही. कल्लू राहून तिकडे मला अतिशय सुरेख चेंडू, फुलंडेलीचा चेंडू मात्र इथं फलंदाजाला समजत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी कल्लूच्या माध्यमातून. कल्लू यांचा संघ आपण म्हणजे तर मंगेश स्मृती संघ एकही सामना हरला नाहीये. 2 सामने त्यांनी विजय संपादन केले आहेत. तिसरा सामना आपण पाहतो त्यांचा. आपण बघतो की या TPL मध्ये 4 संघाला स्थान दिलेले, प्रत्येक संघ एकमेकाबरोबर आपण 2-2 सामने खेळताना पाहतोय. हा चेंडू बॅक पडत होता, स्क्वेअर कट करतोय, अप्रतिम स्क्वेअर कट, चेंडू सीमा पार. तसं की आपण बघतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. गोलंदाजी सज्ज होते पुणेदार राजू गोलंदाजी मार्कवर करा पाई. या राजूने आपण इलेक्ट्रिक संपादन केले ह्या आधीच्या सामन्यामध्ये. तो राजू आता गोलंदाजी मार्कवर येतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय यावेळी मोनू. चल जरा लवकर मंगेश, सामने जरा लवकर खेळायच्या पंचांना विनंती करतो आम्ही. चला लवकर अजकांना विनंती करतो का संध्याकाळी आम्हाला सिद्धी करोल येते, पण नाईट रजनीमध्ये जायचंय. चेंडू शॉर्ट चेंडूचा हुक करायचा प्रयत्न करतोय, अपील केलं गेले, जोरदार अपील होतं इथे, मात्र फलंदाज बाद होतोय. पंचांचा बोट आकाशाकडे. मोनू बॅक टू पवेलियन. अप्रतिम गोलंदाजी राजूच्या माध्यमातून. नवीन फलंदाज यावेळी आपण पाहिलं तर सनी. बॅकवर्ड स्क्वेअर कट करतो, चेंडू हवे ते मिसफील्ड, अजय कडून मिसफील्ड होते, चेंडू सीमा पार. 4 धावा. आपण तर चौकार मिळतो, क्षेत्र चुकीमुळे हा चौकार मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढते. गावदे 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती 22. चेंडू लॉक करतो, चेंडू हवे ते पाहिजे. लॉंगांचा खेळाडू झेल घेतोय का? अक्षय चूक करत नाहीये. सनी बॅक टू पवेलियन.
नवीन फलंदाज येतोय, नवीन फलंदाज बॉबी. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघितले तर स्ट्राईकला फलंदाज प्रशांत. प्रशांतच्या बॅटमधून धावा येत नाहीत अजूनही. राजू गोलंदाजी मार्कर. शॉट चेंडू पुल करतो, चेंडूला कॅप बंद, चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. धावसंख्या चौकाराने वाढते, धावसंख्या धावफल करते 26. चेंडू पुन्हा लॉक करतो, चेंडूला चेंडू हवे ते पाहिजे. कॉटन बोर्ड होतोय का, राजू झेल पकडतोय का, फलंदाज बाद होते तो मात्र मंगेश बॅक टू पाहिले. थँक्यू. येस मॅडमचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व जितू शेलार यांचं सुद्धा इथे आगमन होतंय. आमच्या जगातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. TPL मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण आदरांजलीची शक्य. अप्रतिम स्पर्धा, 5 दिवस अप्रतिम असं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. त्यांचे छोटे चिरंजीव सुद्धा हा सामना एन्जॉय करतायत. जितू शेलार तुमचं स्वागत आहे TPL मध्ये. जबरदस्त स्पर्धा, कारण राजूने आपण TPL मधली हॅट्रिक पूर्ण केलेली. राजू गोलंदाजी मार्कर. स्ट्राईकला फलंदाज बॉबी लॉक करतोय, लॉंग ऑन लॉंगच्या मधनं 6 धावा. गुड शॉट. होतोय 32. 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चला ड्रिंक टॉली जायचं मैदानात लवकर. चला सामना सुरू करायचा आहे. कारण कालच्या दिवसात आपण जितू शेलारचं पण आपण समालोचन ऐकलं, पिंट्या जोशीचं पण समालोचन ऐकलंय. जबरदस्त समालोचन केलं होतं. प्रतीक म्हात्रे सुद्धा आपण बघितलं, त्यांना सुद्धा आमंत्रण होतं समालोचनासाठी, पण प्रतीक म्हात्रे काही कारणास्तव नव्हते इथे. धावसंख्या आपण बघतो 3 षटकाच्या समाप्तीवर 32 धावा. थँक्यू प्रतीक म्हात्रे यांच्याकडून सर्व खेळाडूंना शुभेच्छा आहेत. खरंच चांगली स्पर्धा आयोजित केली. अजय तुम्हाला सुद्धा प्रतीक म्हात्रे धन्यवाद. तुम्हाला सुद्धा एक जबरदस्त गुणलेखक, जबरदस्त क्रिकेटर. शहरी विभागातून आपण विक्टरी स्पोर्ट्स संघामधून खेळणारा खेळाडू. राधेने 3 चेंडूमध्ये 3 षटकामध्ये 1500 रुपयाचं पारितोषिक आहे बद्रीकडून. गोलंदाजी सज्जतो गोलंदाज अक्षय. गोलंदाजी मार्कर. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक गुणतोय. अक्षयने जर हॅट्रिक मारली तर संदीप खाडेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. साईडला आपण करतो, चेंडूला चेंडू हवे ते पाहिजे. झेल होतो का, चूक करतोय ते मात्र झेल आपण सुटतोय. 10 मिनिटं आणि जीवदान मिनिटं आपण बोलले तर सौरांचा सुद्धा आपण बघितलं वाढदिवस आहे. सौरांश तुम्हाला सुद्धा प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विक्टरी स्पोर्ट्स कडून आणि आमच्या सर्व TPL कडून, आमच्या समालोचकांकडून, आमच्या केशव काळांकडून. शॉर्ट चेंडू हुक करतो, चेंडूला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरना जबरदस्त फटका. जबरदस्त सामना बघायला मिळतोय. धावसंख्या 39. पुणेला हुक करतो, चेंडूला अप्रतिम फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. गुड शॉट. थँक्यू बॉबी. बघितलं 3 चेंडू मध्ये 3 उत्तुंग षटकार दाखवले बॉबीच्या 2 धाड्यामध्ये. जबरदस्त फलंदाजी. अक्षयचा पूर्णपणे समाचार घेतोय. हिट फॉर डॅट फलंदाजी बघायला मिळतोय. धावा नव्हत्या पण आता मात्र धावा येत आहे. धावसंख्या 40 धाव 45 धावा.
पुणे लॉक करतोय लॉंग ऑन लॉंग ऑनच्या मधनं खूप लांब जाऊन चेंडू जातोय 6 धावा. बॉबी बघितलं तर 4 चेंडूमध्ये 4 षटकामध्ये बॉबीसाठी जर जोरदार डाव होते. जबरदस्त फलंदाजी. नितीन आपण लोहा गरम आहे आणि मारतो हतोडा. बॉबी मात्र हतोडा मारतोय कारण वातावरण गरम आहे. समालोचकांना साधी शुभेच्छा दिलेले प्रतीक मात्रे आणि बाबूशाह आपण झहीरभाई पाटील रायगडमध्ये मगाशी ऑनलाईन होते. त्यांनी TPL ला खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या. क्रिकेट 4 दिवसाची स्पर्धा आणि लाईव्ह टेलिकास्ट. एकच दिवसाची स्पर्धा आहे पण लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा आपण बघतोय. भरपूर शुभेच्छा त्या TPL ला. अक्षय पुन्हा एकदा हुक करतोय. एक टॉप आहे ते चेंडू 1 बाउंड सीमा पार. 4 धावा. पुणेदा गोलंदाजी मार्कर पुणेदा हुक करत अप्रतिम चेंडू. षटक संपतोय. आपण तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 55 धावा. बल आपण अक्षयच्या 23 धावा आल्या. 55 धावले पण अंतिम षटक आता कोण घेऊन येतोय. रवी येतोय स्ट्रायकेलला फलंदाज आपण बघतोय. बॉबीने मात्र जबरदस्त राधेसाठी आपण 3 षटकासाठी पारितोषिक आलेलं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक बाबू पवार यांच्याकडून. रवी तू राधे चेंडूला चेंडू तो डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये चेंडू सीमा पार जातोय. शतकशरी चुकी दाखवली. आपण नेहमी म्हणतो चुकीला क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. धावसंख्या वाढते. धावसंख्या 59. राधेने जर 3 चेंडूमध्ये सलग 3 षटकार दाखवले तर बद्री यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक. रवी तू राधे एक चेंडू फुलेंडिलीचा चेंडू चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निधाव चेंडूची समाप्ती होते. बॉबीला स्ट्राईक मिळत नाही. अजून आपण 4 चेंडू बाकी आहेत. बॉबी यावेळेला चूक करतोय कारण स्ट्राईक पाहिजे तर विकेटवरती राधेला थांबवायचं आणि मग लगेच आपण इथून क्रीज सोडायचे. चला इथून कोणी आवाज द्यायचा नाहीये. रवी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दीकडे मारतो अजदेनकडून. उलटा चेंडू लॉक करतो. चेंडूला मिडविकेटच्या डोक्यावर 6 धावा. गुड शॉट. वाढते. धावसंख्या आपण तर 65 धावा. अजून आपण 3 चेंडू बाकी आहेत. या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. रवी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक फलंदाज राधे. बॉबीला मात्र स्ट्राईक येत नाही. हा चेंडू हवेत होता पण चेंडू बघितलं क्षेत्ररक्षणापर्यंत पोहोचत नाही. खेळाडू 1 मिनिटात स्ट्राईक येते बॉबीला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 66. अजून आपण 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहिजे बॉबी कशा प्रकारे फलंदाजी करतो. अप्रतिम फलंदाजी. 4 सलग षटकार दाखवले. उत्तुंग षटकार दाखवले ते. 5वा चौकार. रवी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दीकडे मारा करतोय अजदिकाब एंडकडून. हा चेंडू पुन्हा खोदून काढतो. चेंडूला चेंडू तो लॉंगरला मी स्पीड होते अक्षय कडून कारण का अक्षयची आपण ह्या आजच्या षटकामध्ये खूप धावा दिल्या त्यामुळे दबाव असणाऱ्या अक्षयवरती. धावसंख्या वाढते. धावसंख्या ते धावफल करते. 68. अंतिम चेंडू
या पहिल्या सत्रातील रवी गोलंदाजी मार्क सायकल फलंदाज बॉबी. चेंडू स्ट्रेट टाइप करतो, चेंडू लॉंगॉनच्या मध्ये लॉंगॉनचा खेळ होतो, चेंडूला फील्ड करतो, मिस फील्ड, चेंडू सीमा पार, पूर्णपणे प्रेशर दिसतोय अक्षरवरती. चौकार आणि धावसंख्या वाढते, धावसंख्येत आपण पाहिजे तर 72 थांबाचा डीजे मास्टर 73 धावांचं लक्ष. खरं नितीन काळ आपण 3 षटकामध्ये धावा नव्हत्या, पण शेवटच्या 2 षटकामध्ये बॉबीने अप्रतिम, जरा बॉबीसाठी जोरदार डाव होते, जबरदस्त फलंदाजी. 34 धावा केलेत बॉबीने आपण पाहिले तर 7 चेंडूमध्ये 34 धावा बॉबीसाठी जोरदार होते, जबरदस्त फलंदाजी. 73 धावांचं लक्ष पाहिजे, 73 धावांचं लक्ष आपण पाहिले तर मंगेश स्मृती 11 संघ हे लक्ष पार करतो की नाही. तर जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा ऐकणार आमचे साथी समालोचक नितीन काळंत डीजे. धन्यवाद भाऊ पाटील. 73 धावांचे लक्ष्य जर आपण विचार केला तर 14.60 त्यामध्ये स्वर्गीय मंगेश बेले स्पर्धेत सहकार्य केलं. सुभाष पाटील साहेब यांनी 4 साठी दिले. त्यानंतर या स्पर्धेचे साई शिवाजी शेलार शिवाजीदादा शेलार यांची चषक लाभले. त्यानंतर सहकार्य केलं सेविका या स्पर्धेत तसेच अंतिम सामन्यामध्ये 24 दिनेश सोयकर यांच्याकडे 24 मेडल दिले. 14.5
साठच्या सरासरी पहिले षटक गोलंदाज अनिल स्टेडियम फलंदाज अक्षय ढोसेगेंडा खाली राहतोय 73 अक्षय बाबू यादव आणि बद्री यादव मात्र पायचीचा अपील चला क्षेत्रक्षण लावा बघा दोन हा सामना त्रिमूर्ती TPL IPL बघितली होती, BPL बघितली होती आपण, KPL सुद्धा बघितली होती भिवंडी येथे. मात्र ही TPL बघतोय आपण. अनिलचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. गुड शॉट. षटकाराने आपलं खातं उघडतोय फलंदाज अक्षय. बघा अक्षयने एका षटकात धावा दिल्या होत्या 28 मला वाटतं 23 धावा. त्या 23 धावा अक्षयला उचल करावे लागतील. यावेळी भिडकावून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्रामधला. अजून एक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. अप्रतिम स्पर्धा, तेवढंच चांगलं आयोजन आणि तेवढीच चांगली फलंदाजी. यावेळी स्वतः चेंडू भिरकावून दिलाय. आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज बाद. अक्षयची खेळी संपुष्टात. सारांश जितू शेलार याचाही वाढदिवस आहे. त्यालाही आम्ही शुभेच्छा दिल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. भाऊ कालच्या दिवशी आपण मध्ये आदरांजली चषकमध्ये सामना झाला होता. देसाई ब विपक्ष नवपाडा. पिंट्या जोशीने अप्रतिम फलंदाजी केली होती. मात्र त्याच रिझनमध्ये डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये राम पाटीलने झेल टिपला होता. धावसंख्या 12 एक गडी बाद. यावेळी स्वतः चेंडू पडल्यानंतर टेकअप घेतोय. बघा पंच कोणत्या प्रकारे खून करण्यात नाहीये. षटक समाप्त होतोय. अनिलने या षटकात फक्त 12 धावा दिल्या आहेत आणि एक गडी सुद्धा बाद केला. येणारे 4 षटकं 61 धावांची गरज आहे. आलेल्या आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहे. कारण की ते प्रेक्षक सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक स्पर्धा एन्जॉय करतात. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा युट्यूबवर दिसत आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. येणारी 4 षटकं 61 धावांची अजूनही गरज आहे. चित्र टिपले जात आहेत आमचे कॅमेरामॅन JTCचे. नक्कीच भाऊ ही स्पर्धा आपण संध्याकाळी आपण युट्यूबवर नक्कीच बघणार आहोत. कारण चांगले चांगले चित्र टिपले गेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण ही स्पर्धा खूप चांगली आहे. एक दिवसीय स्पर्धा आहे. मात्र ही स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट JTCच्या माध्यमातून. TPL स्पर्धा आपण बघतोय. त्रिमूर्तीनगर प्रीमियर लीग चोळेगाव 2017 वर्ष पहिलं. परंतु एक चांगलं आयोजन तेवढे 4 बलाढ्य संघ आपण बघतो या स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र बद्रीने खेळून काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. अजून एक झटका.
मंगेश 11 संघाला. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय, परंतु चांगलं कमबॅक केलं मी म्हणेल इथे गावदेवी 11 संघाने. बघा मागचा सामना गमावला होता गावदेवी 11 संघाने, त्यानंतर या सामन्यामध्ये मी म्हणेल कमबॅक केलंय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज रुपेश. यावेळेस आता परफेक्टच्या माध्यमातून चेंडू खेळ चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. नक्कीच 13 धावा आपण बघतोय धावपलकावरती. बघू आजच्या आपण विचार केला सिद्धी करवलेच्या नाईट स्पर्धेमध्ये तर आपल्या विभागातील 2 संघ आहेत. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडूचा चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्रामधनं. चेंडू सीमा पार फरार 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 17. बघा रवीच्या बॅटमधनं चौकार येतोय. हा सामना जर मंगेश 11 संघाला जिंकायचा असेल तर रवीला खेळपट्टीवर राहावं लागेल. यावेळेस मात्र रवीने चेंडू भिरकावून दिलाय. बघूया पंचांचा निर्णय काय तो. षटकार. मी मगाशी सांगितलं रवीला खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं आहे, तर सामना हा जिंकू शकतो हा स्वर्गीय मंगेश 11 संघ. कारण क्षमता या खेळाडूमध्ये चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल. भाऊ आज आपण विचार केला तर स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषक सिद्धी करवलीच्या मैदानात आपल्या विभागातील 2 संघ आहेत. झासे विपक्ष पडले आणि देसाईब विपक्ष पेंदर असे 2 संघ आपल्या विभागातील. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 24. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. सनी यांचं चांगलं क्षेत्र शोधोय. फक्त सिंगल. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते धावपलकावरती 25 धावा. डीजे मास्टर 2 षटकाचा खेळ संपतोय. धावपलकावर धावा आहेत त्या 73 धावांचं लक्ष असताना धावपलकावर धावा आहेत त्या 25 धावा. म्हणजे येणारे 18 चेंडू अजूनही 48 धावांची गरज आहे. ती म्हणजे स्वर्गीय मंगेश 11 या संघाला. म्हणजे उत्कृष्ट फलंदाजीसाठी जी बॅट आहे ती बॅट आपण बघतो आमचे मित्र हर्षद पाटील पडलेगावचे यांनाही आवडली आहे. नक्कीच त्यांचाही कॉल आला की बॅट कुठून घेतली आहे. खूप चांगली बॅट आहे मी म्हणेन. अठरा चेंडू 48 धावांची अजून गरज आहे. आजच्या दिवसात सुद्धा कालच्या दिवसात सुद्धा आपण बघितलं जे आंबे टोंडरे संघाने शहरी क्रिकेट मधून स्पर्धा जिंकली आणि मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक मिळालं होतं विश्वास पाटील मॅन फ्रॉम टोंडरे. आणि आजही विश्वासने 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारले होते ग्रामीण मधनं. मात्र संघ पराभूत झाला. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 14 धावांचे असताना सामना पराभूत झाला. त्याचं कारण विश्वास पाटील बाद झाला.
तिसरं षटक घेतोय गोलंदाज अनिलचा वापर केला जातोय. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पलीकडे डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना 6 धावांसाठी. अजयच्या बॅट मध्ये षटकार येतोय. येणारे 17 चेंडू 42 धावांची गरज. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू, मिस्टॅमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद. अजयची खेळी संपुष्टात. मी म्हणे अजयने खूप घाई केली, कारण अजूनही 42 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. खूप जोरात सामना सुरू आहे. मी म्हणेन बिग फाईट सामना सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती. येणारे 15 चेंडू आणि 42 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू 42 धावांची गरज. अप्रतिम स्पर्धा आपण बघितली. सकाळपाडा क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून याच मैदानामध्ये खूप असं कमी चित्र बघायला मिळतं की प्रेक्षकांसाठी बाईक आणि खेळाडूंसाठी बाईक नव्हती. मी म्हणेन आता हलक्या दाखव करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फक्त सिंगल. 1 धावसंघ वाढते धावसंघ देती. 32 अजून 41 धावांची गरज आहे येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. खरी बऱ्याच स्पर्धा भाऊ आपण कव्हर करतो, मात्र जास्ती करून आपण बघतो की प्रेक्षकांसाठी कोणी बाईक ठेवत नाही. एक बाईक आपण बघितली चंदुशेठ स्मृती चषकमध्ये, प्रेक्षकांसाठी बाईक होती. त्यानंतर SSC ट्रॉफी मागच्या वर्षी याच मैदानात, आणि यावर्षी सकाळपाडा क्रिकेट संघाने म्हणजे 3 वेळा आपण बघितले की प्रेक्षकांसाठी बाईक ठेवण्यात आलेली आहे. अप्रतिम स्पर्धा झाली. आपण बघितली याच मैदानामध्ये संपादन झाले. मुढागाव संघाने ती स्पर्धा जिंकली. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. मिस्टॅमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद. अजून एक झटका स्वर्गीय मंगेश 11 संघाला. पहिला चेंडू आला होता अजयच्या बॅटमधनं, त्याचा दुसरा चेंडू ते अजय बाद झाले. तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती 1 धाव आणि 5व्या चेंडूवरती फलंदाज बाद. 13 चेंडू 41 धावांची गरज. यावेळेस मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. 3 खेळाडू, मात्र चुकीचा कॉल. बघा धावची सुद्धा होत नाहीये, वारंवार चुका करतोय तो. म्हणजे गावदेव 11 संघ षटक समाप्त होतोय. या षटकात धावा आल्या त्या फक्त 8. येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. एक अप्रतिम स्पर्धा. ड्रिंक्स ट्रॉली मात्र मला वाटतं येणार नाहीये मैदानात. शेलार जे आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्यावरती एक कविता लिहिली आमच्या मित्रांनी, ती पुन्हा एकदा आपण तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवतो. त्या कवितेचं नाव आहे मिस यू शिवाई दादा. दादा, तुमचं असं अचानक जाणं मनाला खूपच हुरूर लावून गेलंय. देवही किती कठोरतेने वागलाय ज्याने तुम्हाला आमच्यापासून दूर केलंय. दादा, तुमची आठवण आल्यावर अंतकरण खूप जड होतंय. तुमच्या विना तुमच्या संघाला खेळताना पाहणं फार अवघड जाते. आता प्रत्येक ठिकाणी दादा तुमचा बॅनर लावून तुम्हाला श्रद्धांजली दिली जाते. क्रिकेटचा एक निस्मीय चाहता हरपलाय, त्याची कमी प्रत्येकाला प्रखरतेने जाणवते.
खंबालपाडा हे नाव ऐकताच डोळ्यासमोर चटकन तुमचे चित्र उभं राहत असतात. तुमच्या स्वागताची सवय झडली मला, म्हणूनच नजर तुम्हाला शोधत असते. राजकीय क्षेत्रात फार मोठं नाव तुमचं, पण क्रिकेटवर होती तुमची भलतीच श्रद्धा. तुमच्या मार्गदर्शनाला तुमची शाबासकीला मिस करतोय दादा तुमचा साई संघ, साई श्रद्धा. क्रिकेट जेव्हा जेव्हा सुरू असेल तेव्हा तेव्हा तुमची आठवण प्रत्येकाला येणार. आले हजार होतील हजार, पुन्हा होणार नाही शिवाई दादा शेलार, पुन्हा होणार नाही शिवाई दादा शेलार. येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. अजूनही चित्र डोळ्यासमोर आलं तरी डोळ्यातून अश्रू येत आहेत, कारण की खरंच आमच्यावरती सर्वात जास्त कोणी प्रेम केलं असेल तर भाऊ पाटलांनी माझ्यावरती, तर मी म्हणेन शिवाई दादा शेलार यांनी. येणारे 11 चेंडू आणि 39 धावांची अजूनही गरज आहे. बिट्टू यांच्याकडनं संदीपला प्रत्येक षटकाराला 500 रुपये पॉलिशिंग आहे. येणारे 11 चेंडू 39 धावांची गरज. यावेळेस मात्र बघा आखून टप्प्याचा चेंडू होता, मात्र चेंडू आणि बॅट तर कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. गोलंदाज पशूचा वापर केला या षटकामध्ये. येणारे 10 चेंडू आणि 39 धावांची अजूनही गरज आहे. पशु सोळेगाव एंडकडनं राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय प्रशांत, फक्त सिंगल. 38 धावांची अजूनही गरज आहे. बघा चेंडू उरलेत फक्त 9 आणि 38 धावांची गरज आहे, ती म्हणजे स्वर्गीय मंगेश इलेव्हन या संघाला. यावेळेस मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक अनिल झेल खाली आणि झेल जमिनीला दान. बघा कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. एकच धाव मिळते. आठ चेंडू 37 धावांची गरज. गौतम गंभीरचा झेल सोडला होता 2011च्या विश्व वर्ल्ड कपला, विश्वचषकाला, आणि त्याची किंमत मोजावी लागली होती श्रीलंका संघाला, आणि भारताने तो विश्वकप जिंकला होता. मात्र इथे तसं काय होईल असं मला वाटत नाहीये, कारण की अजूनही 37 धावांची गरज आहे आणि उरले ते फक्त 7 चेंडू. यावेळी स्वतः चेंडू भिरकावून दिलाय. बघा झेलची किंमत मोजावी लागते. चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं प्रेक्षकांचं इथे स्वागत केलं होते षटकाराने. सहा चेंडू 31. कुलजीतला एका षटकाला 200. 6 चेंडू 31 धावांची गरज आहे. पाण्याची मागणी केली जाते बघा गावदेवी संघाकडनं. 7 चेंडू 31 धावांची गरज आहे. मी म्हणजे सामना खूप लांब येऊन ठेवलाय, परंतु क्रिकेट हा निश्चितांचा खेळ आहे, कारण की 6 चेंडू मध्ये 39 धावा सुद्धा आपण बघितल्या जितू शेलरच्या बॅटमधनं. 6 चेंडू मध्ये 36 धावा बघितल्या आहेत आणि 7 चेंडू मध्ये 42 धावा सुद्धा बघितल्या होत्या. हृदयांश समीर चौधरी याचाही आज वाढदिवस आहे, त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसे आमचे सारांश जितू शेलार यांचाही आज वाढदिवस, त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यावेळेस मात्र बघा चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. जर हा चेंडू मी म्हणेन 200 रुपये पारितोषिक षटकाराला. जर हा चेंडू बाळू रवीला असला तर रवीने षटकार मारला असं मी म्हणेन.
निर्धाव चेंडूची समाप्ती. हृदयंश चेतन चौधरी याचाही आज वाढदिवस. त्यानंतर आमचे जितू शेलार आमचे खूप चांगले मित्र त्यांच्याही मुलाचा आज वाढदिवस. पंच वाईट चुकून करतायत बघा. 30 धावांची अजूनही गरज आहे. पहिला चेंडू स्वेर आहे या सामन्यामधला. फक्त मी म्हणेल औपचारिकता उरले बाळू कारण की 4 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. फलंदाज बाद. थँक्यू नितीन. 3 चेंडू आणि 3 चेंडू 30 धावांची गरज आहे. हा चेंडू पुन्हा ऑन साईडला पुल करतो. शॉर्ट ऑन पुल करतो चेंडूला. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. जेव्हा ते शतक चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. जबरदस्त फलंदाजी केली होती आपण तर. बॉबीने चांगली फलंदाजी केली त्यामुळे या संघाने मोठं लक्ष समोर ठेवलं तेज मंगेश स्मृती लिओन संघासमोर. चेंडू हुक करतो चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावा. आता मात्र जय आणि पराजय मधला अंतर कमी करतोय रवी. एक चेंडू बाकी अजूनही. अंतिम चेंडू बाकी आहे षटकातील. चेंडू पुन्हा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करतोय. पंच वाईट चिकून करतायत. धाव संख्या वाढते. धाव संख्या आमचे मित्र अरुण सुद्धा एक जबरदस्त क्रिकेटर. अष्टपैलू खेळाडू. आज आपण जॉब निमित्त ते क्रिकेट पासून खूप दूर आहेत. चेंडू हवे दे. झेल होतो का माझा. झेल सुटतोय आणि सामना अशा तऱ्हेने आपण बघतोय गावदी संघ विजय संपादन करतोय. विजय संघाचे अभिनंदन. हरील संघाचे आभार.